हा, तर ग्राफ कसा येणार बघा. विथ रिस्पेक्ट टू फ्रिक्वेन्सी. विथ फ्रिक्वेन्सी द ग्राफ ऑफ करंट अँड इम्पेडन्स दोन्हीचा ग्राफ काढूया. तर एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला काय असतं, इम्पेडन्स मिनिमम असतो आणि इतर वेळी तो मॅक्सिमम असतो. तर ग्राफ ऑफ झेड विल बी लाईक दिस, इम्पेडन्स. ठीक आहे. आणि करंट इज ई बाय झेड, म्हणजे करंट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे, झेड असणार आहे. मग झेड जास्त असेल त्यावेळी करंट काय असणार आहे, कमी असणार आहे. त्याच्यामुळे करंटचा ग्राफ असा काहीतरी येणार आहे. सो दिस इज द ग्राफ ऑफ द करंट. म्हणजे ज्यावेळी झेड मिनिमम असेल एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला त्यावेळी करंट काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे. सो दिस इज द झेड मिनिमम. and this is the point for I max, current maximum. ओके, तर पुन्हा एकदा जस्ट रिव्हिजन करूया रेझोनन्स म्हणजे काय आणि रेझोनन्सच्या वेळी काय काय घडतंय सगळ्या गोष्टी. ओके, तर इन सिरीज रेझोनन्स काय काय होते, कारण पुढे पॅरलल रेझोनन्स देखील आहे, त्याच्यामुळे फक्त रेझोनन्स वर्ड वापरायचं नाही. इन सिरीज रेझोनन्स काय काय होतं ह्या गोष्टी लक्षात ठेवा. एखाद्या वेळी याच्यावर एमसीक्यू येऊ शकतो. इन सिरीज रेझोनन्स, ठीक आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय होणार आहे, ईएमएफ अँड करंट आर इन फेज. ईएमएफ अँड करंट काय होतात, इन फेज होतं, आर इन फेज. ठीक आहे. म्हणजेच थोडक्यात काय झाला, फेज डिफरन्स इज इक्वल टू 0. फेज डिफरन्स इज इक्वल टू काय असणार आहे, फाय इज इक्वल टू 0 असणार आहे. थर्ड थिंग इज दॅट सिरीज रेझोनन्स कधी होतोय, ज्यावेळी एक्सेल इज इक्वल टू काय होणार आहे, एक्ससी होणार आहे. ओके, एक्सेल शुड बी इक्वल टू एक्ससी झालं पाहिजे. एक्सेल इज इक्वल टू एक्ससी झाल्यामुळे काय होणार आहे, झेड विल बी काय असणार आहे, मिनिमम असणार आहे. ओके, झेड मिनिमम असणार आहे आणि तो किती असणार आहे, इक्वल टू आर असणार आहे. रेझोनन्सच्या वेळी एलसीआर सर्किट जे आहे ते काय कसं कुठलं सर्किट म्हणून ऍक्ट होतं. ओके, इट ऍक्ट्स ॲज प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट. इट ऍक्ट्स ॲज प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट. इट ऍक्ट्स ॲज प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट. त्याचबरोबर ज्यावेळी रेझोनन्स क्रिएट होणार त्यावेळी सर्किट मधला करंट काय झालेला असतो, मॅक्सिमम असतो. करंट इन सर्किट इज मॅक्सिमम. करंट इन द सर्किट बिकम मॅक्सिमम. आणि सिरीज रेझोनन्सच्या वेळी पॉवर फॅक्टर विचारला, पॉवर फॅक्टर किती असणार आहे. वेन सिरीज रेझोनन्स इज प्रोड्युस्ड, म्हणजे एक्सेल इज इक्वल टू एक्सी जर होत असेल तर पॉवर फॅक्टर किती येणार आहे. पॉवर फॅक्टर म्हणजे कॉस ऑफ फाय असतं, हे पाठ पाहिजे. आणि फेज डिफरन्स किती आहे, तर 0 आहे. म्हणजे पॉवर फॅक्टर काय असतो सिरीज रेझोनन्सच्या वेळी, एक्झॅक्टली 1 असतो. ओके, तर या काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहे. ओके, इन सिरीज रेझोनन्स ईएमएफ अँड करंट आर इन फेज. फेज डिफरन्स इज इक्वल टू 0 असतं. सिरीज रेझोनन्सच्या वेळी एक्सेल इज इक्वल टू एक्सी होतं. सिरीज रेझोनन्सच्या वेळी काय होतं, झेड मिनिमम होतं आणि ते इक्वल टू किती होतं, एक्झॅक्टली फक्त आरच राहतं.
त्याच्यामुळे सर्किट मधला करंट जर काढायचा झाला तर करंट काय येणार आहे, आय मॅक्स इज इक्वल टू काय येणार आहे, फक्त ई बाय आरच राहणार. इतर वेळचा करंट ई बाय झेड असणार आहे, जो कमी असणार. इट ऍक्ट्स ॲज अ प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट. करंट इन द सर्किट इज मॅक्सिमम, दॅट इज ई बाय आर असणार आहे. आणि पॉवर फॅक्टर सर्किटचा किती असणार आहे, 1 असणार आहे. पॉवर फॅक्टर इज इक्वल टू 1 बिकॉज पॉवर फॅक्टर इज इक्वल टू कॉस फाय, हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर सिरीज रेझोनन्स सर्किट इज युज्ड ॲज अ ऍक्सेप्टर सर्किट. इट इज used as acceptor circuit. ओके, सिरीज रेझोनन्स सर्किट किंवा सिरीज LCR सर्किट जे आहे ते काय म्हणून वापरलं जातं, ऍक्सेप्टर सर्किट म्हणून वापरलं जातं. आता ऍक्सेप्टर सर्किट म्हणजे काय, तर हे सर्किट जे आहे ते कुठं वापरलं जातं, टीव्ही मध्ये किंवा मोबाईल मध्ये वापरलं जातं एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचा सिग्नल ऍक्सेप्ट करण्यासाठी आणि इतर फ्रिक्वेन्सीचे सिग्नल रिजेक्ट करण्यासाठी या सिरीज रेझोनन्स सर्किटचा वापर केला जातो. लक्षात येते का मी काय सांगतोय? म्हणजे लक्षात घ्या, मोबाईलमध्ये एका वेळी अनेक कॉल चालू असतात. एका पर्टिक्युलर नंबरवरून केलेला कॉल एका पर्टिक्युलर मोबाईलमध्येच रिसिव्ह केला जातो. ठीक आहे. तर तिथं हे सिरीज म्हणजे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन काय आहे या सिरीज रेझोनन्स सर्किटचं किंवा सिरीज LCR सर्किटचं, मोबाईलमध्ये आहे. पर्टिक्युलर नंबरवरून कॉल केल्यानंतर एका पर्टिक्युलर मोबाईललाच तो कॉल रिसिव्ह होणार आहे. ओके, हे कशामुळे होतं, दिस हॅपन्स ड्यू टू सिरीज रेझोनन्स सर्किट. ओके, आता ते ऍक्सेप्टर सर्किट कसं वापरलं जातं हे बघण्यासाठी आपल्याला रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा आपल्याला काय करावं लागेल, एक फॉर्म्युला काढावा लागेल. ओके, रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काढावा लागेल आणि त्याच्यानंतर ते पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचा सिग्नल काय ऍक्सेप्ट करतं ते आपण बघूया. ओके, तर आता बघूया एक्सप्रेशन फॉर रेझोनंट फ्रिक्वेन्सी म्हणजे किती फ्रिक्वेन्सीला रेझोनन्स ते प्रोड्यूस करतं. ओके, expression for resonant frequency. आता आपल्याला माहित आहे की एक्सेल आणि एक्सीच्या व्हॅल्यू कशावर डिपेंड असतात, फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असतात. आणि त्याच्यामुळं एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीलाच काय होऊ शकतं, एक्सेल इज इक्वल टू एक्सी होऊ शकतं. ती जी फ्रिक्वेन्सी आहे ना त्याला काय म्हणायचं, रेझोनंट फ्रिक्वेन्सी असं म्हणायचं. ओके, सो रेझोनंट फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन काय होणार आहे, इट इज द फ्रिक्वेन्सी at which impedance become minimum and current in circuit become maximum. Okay, it is the frequency at which impedance in the circuit become minimum and current in the circuit become maximum. Okay, that frequency is called as resonant frequency. Okay, आता for resonance काय झालं पाहिजे बघा, आपल्याला माहित आहे एक्सेल शुड बी इक्वल टू काय झालं पाहिजे, एक्सी झालं पाहिजे. हे आपण बघितलेलं आहे. एक्सेल मायनस एक्सी शुड बी इक्वल टू 0 झालं पाहिजे किंवा एक्सेल इज इक्वल टू काय झालं पाहिजे, एक्सी झालं पाहिजे. एक्सेलचा फॉर्म्युला काय आहे तर ओमेगा एल आणि एक्सीचा फॉर्म्युला काय आहे 1/ओमेगा सी. तर ओमेगाला LHS ला घेतलं तर LHS ला ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू एल ला RHS ला घेऊया LC होणार. सो देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू काय येणार आहे, रूट LC येणार. ओमेगा इज इक्वल टू रूट LC येणार. ओमेगा इज इक्वल टू 1/√LC. सॉरी, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 1/LC आलं तर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 1/LC आलं, त्याच्यामुळे ओमेगा इज इक्वल टू काय येणार आहे 1/√LC येणार आहे.
Okay, also ओमेगा इज इक्वल टू 2 पाय इंटू एफ लिहू शकतो. एफ इज अ फ्रिक्वेन्सी. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एफ. सो 2 पाय एफ इज इक्वल टू काय येणार आहे 1 बाय रूट एल सी. अँड देअरफॉर फ्रिक्वेन्सी एफ इज गिवन बाय फॉर्म्युला 1 डिवायडेड बाय 2 पाय रूट एल सी. ओके, 1 बाय 2 पाय रूट एल सी. सो हा रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे. म्हणजे पर्टिक्युलरली या फ्रिक्वेन्सीला काय होणार आहे रेझोनन्स क्रिएट होतो. म्हणजे थोडक्यात रेझोनन्स प्रोड्यूस करायचं का नाही हे कशावर डिपेंड असणार आहे एल आणि सीच्या व्हॅल्यूवर डिपेंड असणार आहे. एल आणि सीच्या व्हॅल्यूवर डिपेंडंट असणार आहे. ओके, सो रेझोनंट फ्रिक्वेन्सी डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ एल अँड सी. ओके, अँड रेझोनंट फ्रिक्वेन्सी इज कॅल्क्युलेटेड बाय युझिंग फॉर्म्युला एफ इज इक्वल टू 1 बाय 2 पाय रूट एल सी. हे लक्षात ठेवा, याच्यावर न्यूमेरिकल्स येतात. रेझोनंट फ्रिक्वेन्सी इज गिवन बाय फॉर्म्युला 1 बाय 2 पाय रूट एल सी. ओके, म्हणजे पर्टिक्युलरली या फ्रिक्वेन्सीला इम्पेडन्स काय होणार आहे. इम्पेडन्स म्हणजे अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट काय होतं मिनिमम होतं. आणि अदर दॅन दिस फ्रिक्वेन्सी एक्सेल इज इक्वल टू एक्सी येणार नाहीये. आणि इम्पेडन्स म्हणजे अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट काय असणार आहे मोर असणार. पर्टिक्युलर या फ्रिक्वेन्सीला अपोजिशन कमी असणार आहे. आता सिरीज एलसीआर सर्किटला आपण ऍक्सेप्टर सर्किट म्हणून कसं वापरतो लक्षात घ्या. सिरीज रेझोनंट सर्किट ॲज ऍक्सेप्टर सर्किट. आता सिरीज एलसीआर सर्किट मध्ये सर्टन काहीतरी एल आणि सी ची काहीतरी व्हॅल्यू असणार आहे. ओके, आणि सर्टन एल आणि सी ची व्हॅल्यू असल्यामुळे त्याला काहीतरी सर्टन रेझोनंट फ्रिक्वेन्सी असणार आहे. ओके, मी काय सांगतोय लक्षात येते का बघा. प्रत्येक सिरीज एलसीआर सर्किट मध्ये एल आणि सी काहीतरी असणार आहे आणि एल आणि सी वरून काहीतरी रेझोनंट फ्रिक्वेन्सी असणार आहे. म्हणजे ती त्याची फ्रिक्वेन्सी झाली आणि त्या फ्रिक्वेन्सीलाच फक्त काय करतं ते सर्किट मिनिमम इम्पेडन्स प्रोड्यूस करतं. ठीक आहे. आता सपोज हे असे एलसीआर सर्किट आहे. LCR. सो दिस इज अ LCR सर्किट LCR. आणि एकाच वेळी काय केलेलं आहे हे LCR सर्किट कशाला जोडायचं आहे तुमच्या अँटेनाला जोडायचं आहे. सपोज दिस इज अँटेना, दिस इज कनेक्टेड टू अँटेना. आता हा जो अँटेना आहे ना तो काय हवेमध्ये असतो आणि अँटेनावर काय होतात डिफरंट फ्रिक्वेन्सीच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज इन्सिडेंट होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल 98.3 मेगाहर्ट्झ. म्हणजे फॉर एक्झाम्पल 98.3 कुठला असेल फॉर एक्झाम्पल कोल्हापूर FM असेल. कोल्हापूर FM किंवा हे कोल्हापूर FM नव्हे रेडिओ मिर्ची असेल. 98.3 का आहे सपोज रेडिओ मिर्ची. त्याच्यानंतर 94.3 मेगाहर्ट्झ हे काय असेल रेडिओ टोमॅटो असेल. 102.8 मेगाहर्ट्झ कोल्हापूर FM. ठीक आहे. आता डिफरंट फ्रिक्वेन्सीचे रेडिएशन म्हणजे डिफरंट रेडिओ स्टेशन डिफरंट फ्रिक्वेन्सीचे काय करतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज बाहेर टाकतात. या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज अँटेनावर आदळल्या की त्या फ्रिक्वेन्सीचा काय होतो इथं इलेक्ट्रिक करंट तयार होतो. लक्षात घ्या अँटेनामध्ये काय होतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज मुळे त्या फ्रिक्वेन्सीचा करंट तयार होणार आहे. आता एकाच वेळी काय झालंय बघा डिफरंट फ्रिक्वेन्सीचे करंट या LCR सर्किटला आलेले आहेत. ठीक आहे. आता ज्यावेळी आपल्याला कोल्हापूर FM ट्यून करायचं असतं त्यावेळी काय करणार मी एल आणि सी च्या अशा व्हॅल्यू ठेवणार की त्याची रेझोनंट फ्रिक्वेन्सी किती आली पाहिजे 102.8 मेगाहर्ट्झ. ओके, कारण तिथं आपण एल आणि सी आपण ज्यावेळी एखादा नॉब फिरवतो ना त्यावेळी कुणाची व्हॅल्यू ऍडजस्ट करत असतो जनरली तिथं सी कॅपॅसिटरची व्हॅल्यू ऍडजस्ट करत असतो. सी ची व्हॅल्यू चेंज केली की एफ ची व्हॅल्यू चेंज होणार आहे. सपोज L and C are adjusted such that resonant frequency become 102.8 मेगाहर्ट्झ. तर आता वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे करंट इथं या पाथला आलेले आहेत.
तर आता हे LCR सर्किट जे आहे ते काय करतं, त्याची स्वतःची फ्रिक्वेन्सी म्हणजे एल आणि सी वरून या फॉर्म्युल्यावरून आलेली फ्रिक्वेन्सी 102.8 मेगाहर्ट्झ असेल, तर हे सर्किट काय करतं 102.8 मेगाहर्ट्झलाच काय करतं, कमीत कमी अपोजिशन प्रोड्यूस करतं. ओके. आणि अदर दॅन दिस फ्रिक्वेन्सी या फॉर्म्युल्यानुसार येणारी जी फ्रिक्वेन्सी आहे, अदर दॅन दिस फ्रिक्वेन्सीचा जो करंट असेल त्याला काय करतं, मोर इम्पिडन्स प्रोड्यूस करतं. आणि त्याच्यामुळे इथून पुढं काय होणार आहे, 102.8 मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सीचा जो करंट आहे ना, तोच पुढे आपल्याला फक्त मिळतो. बाकीचे करंट काय होतं, हे सर्किट रिजेक्ट करतं आणि पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचा करंट काय करतं, ऍक्सेप्ट करतं. ओके. म्हणून याला ऍक्सेप्टर सर्किट असं का म्हणायचं लक्षात घ्या. सिरीज रेझोनन्स सर्किटला ऍक्सेप्टर सर्किट असं का म्हणायचं, बिकॉज वेन करंट्स ऑफ डिफरंट फ्रिक्वेन्सीज आर अप्लाइड टू सिरीज LCR सर्किट, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे करंट या सर्किटला आपण दिले, तर हे सर्किट काय करतं, त्याची जी रेझोनंट फ्रिक्वेन्सी असेल ना, जी कशावरून येणार आहे, त्याच्या एल आणि सी वरून येणार आहे, त्याच्या रेझोनंट फ्रिक्वेन्सीच्या करंटलाच फक्त कमी अपोजिशन प्रोड्यूस करतं आणि त्याच करंटला काय करतं, सर्किटमध्ये फक्त अलाव करतं आणि बाकीच्या सगळ्या करंटला काय करतं, ते रिजेक्ट करतं. आणि पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीच्या करंटला ते ऍक्सेप्ट करत असल्यामुळं याला काय म्हटलं जातं, ऍक्सेप्टर सर्किट असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि हे सर्किट कुठल्या फ्रिक्वेन्सीला ऍक्सेप्ट करणार आहे, रेझोनंट फ्रिक्वेन्सीच्या करंटला फक्त ऍक्सेप्ट करणार आहे. आणि ती रेझोनंट फ्रिक्वेन्सी कोण डिसाईड करतं, एल आणि सी ची व्हॅल्यू. आणि म्हणजेच आपण रेडिओ ट्यून करतो, म्हणजे काय करतो लक्षात घ्या, रेडिओ ट्यून करतो म्हणजे सी ची व्हॅल्यू किंवा एल ची व्हॅल्यू ऍडजस्ट करतो. म्हणजे समजा सी ची व्हॅल्यू ऍडजस्ट करून आपण ती काय केली, रेझोनंट फ्रिक्वेन्सी 98.3 मेगाहर्ट्झ केली, सपोज 98.3 मेगाहर्ट्झ. तर ते सर्किट काय करणार, त्याच्या अँटिनावर म्हणजे त्या सर्किटला आलेल्या 98.3 मेगाहर्ट्झच्या करंटलाच फक्त सर्किटमध्ये काय करणार, अलाव करणार. कारण रेझोनन्स फ्रिक्वेन्सीला काय होतं म्हणून मी सांगितलं, सर्किट मधला इम्पिडन्स काय होतो, सगळ्यात कमी होतो. इम्पिडन्स कमी होणं म्हणजे करंट इझिली फ्लो होऊ शकतो, म्हणजे त्या फ्रिक्वेन्सीचा करंट फक्त सर्किटमधून त्या पाथमधून पुढे येतो. जर हे सिरीज रेझोनन्स सर्किट नसतं तर प्रॉब्लेम काय झाला असता, सगळे रेडिओ स्टेशन आपल्याला एकाच वेळी ऐकू आले असते, मिक्सअप झालं असतं सगळं. ओके. म्हणजे अशा प्रकारे एल आणि सी ची व्हॅल्यू ऍडजस्ट करून आपण काय करू शकतो, एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचे करंट फक्त सर्किटमध्ये अलाव करू शकतो आणि पर्टिक्युलर रेडिओ स्टेशन ऐकू शकतो. मोबाईलचं देखील तसंच आहे. आपलं सिम कार्ड म्हणजे एक पर्टिक्युलर कॅपॅसिटन्स असतो, लक्षात घ्या. सी ची व्हॅल्यू तिथं ठरलेली असते. सिम कार्ड मध्ये सी ची व्हॅल्यू ठरते, लक्षात येईल. एल ची व्हॅल्यू त्या मोबाईल हँडसेटमध्ये असते. सिम कार्ड टाकलं की त्या मोबाईलचे काय होणार आहे, पर्टिक्युलर रेझोनंट फ्रिक्वेन्सी ठरणार आहे आणि त्या फ्रिक्वेन्सीचा फक्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मोबाईलवर पडली की त्यालाच फक्त ऍक्सेप्ट करतं, बाकीचं कोणाला ते ऍक्सेप्ट करत नाही. म्हणजे अशा प्रकारे मोबाईलचा रिसिव्हर देखील काय करतो, एका पर्टिक्युलर म्हणजे तुमचा जो नंबर डिसाइडेड आहे त्या नंबरचं सिग्नल फक्त काय करतो, ऍक्सेप्ट करतो. अदर फ्रिक्वेन्सीचे करंट किंवा सिग्नल ऍक्सेप्ट करत नाही. हा या सिरीज रेझोनन्स सर्किटचा काय आहे, यूज आहे. तर सिरीज ऍक्सेप्टर सर्किट म्हणजे काय, असं समजा एक मार्कला बोर्ड एक्झाम मध्ये क्वेश्चन आला, तर ऍक्सेप्टर सर्किट म्हणजे काय लिहायचं, इट is the circuit which accept current of particular frequency and rejects all other currents. अल्टरनेटिंग करंट म्हणजे त्याला पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी असणार ना, बरोबर. ऍक्सेप्टर सर्किटची डेफिनेशन काय लिहायची, इट इज द सर्किट, ओके, इट इज द सर्किट which accept alternating current of particular frequency only and rejects all other currents. That current is called as acceptor circuit. Acceptor circuit म्हणजेच काय असतं, तर acceptor circuit is a series LCR circuit. Series LCR circuit. ओके. आणि इथं होतंय काय, when number of currents are of different frequencies applied to the series LCR circuit. Okay. It shows minimum impedance to the current of frequency. Okay, current of a particular frequency which is equal to resonant frequency. म्हणजे रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा जो करंट असेल ना, त्याला फक्त काय करतं, ते मिनिमम इम्पिडन्स प्रोड्यूस करतं अँड इट प्रोड्युसेस maximum opposition to other current and therefore only that current can only enter through the series LCR circuit which can be processed further and we can get particular signal only and therefore it is called as acceptor circuit. आता याच्या पुढे बघायचं आपल्याला पॅरलल रेझोनन्स सर्किट. ओके,
तर पॅरलल रेझोनन्स सर्किट काय करतं, पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचा सिग्नल फक्त रिजेक्ट करतं, बाकी सगळं ऍक्सेप्ट करतं. तर याच्यामध्ये कुणाला काही डाऊट असला तर बघा, बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. तर आज काय बघितलं आपण, रेझोनन्सचा पार्ट जरा बघितलेला आहे, सिरीज एलसीआर सर्किटचा रेझोनन्सचा पार्ट. तर हे सगळे पॉईंट लक्षात ठेवा सिरीज रेझोनन्स सर्किटचे. ईएमएफ करंट इन फेज असतात, फेज डिफरन्स 0 असतो, एक्सएल इज इक्वल टू एक्सी असते, इम्पिडन्स मिनिमम असतो, करंट मॅक्सिमम असतो, प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट असतं, करंट सर्किटमध्ये मॅक्सिमम असतो, पॉवर फॅक्टर 1 असतो, अँड इट इज युज्ड ॲज अ ऍक्सेप्टर सर्किट. आणि रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतो, तो एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा ह्याचा फॉर्म्युला असतो 1/2π√LC. म्हणजे या फ्रिक्वेन्सीला फक्त काय करतं, ते मिनिमम इम्पेडन्स प्रोड्यूस करतं, पर्टिक्युलर या फ्रिक्वेन्सीच्या करंटला फक्त, बाकीच्या फ्रिक्वेन्सीला जास्त अपोजिशन प्रोड्यूस करणार, आणि म्हणून पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी ते ऍक्सेप्ट करू शकतं. सो रेझोनन्स फ्रिक्वेन्सीवर डिपेंड